छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तहसील कार्यालयाच्या समोर सरपंच मंगेश साबळेंचं आमरण उपोषण सुरू आहे। 7 दिवसांपासून सरपंच मंगेश साबळेंचं उपोषण सुरू आहे। ओला दुष्काळ जाहीर करा आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी साबळेंचं उपोषण आहे। उपोषण स्थळी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट द्यावी असं उपोषणकर्ते मंगेश साबळे यांचं म्हणणं आहे। सिल्लोडमध्ये लोकशाही संपलेली आहे। सिल्लोडमध्ये तरुणांना नेतृत्व राहिलेलं नाही। तर सिल्लोडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी ह्या आंदोलनाला आम्ही बसलो। मात्र इथं नुकसान देखील जास्त झालेलं आहे। फुलंब्रीमध्ये नुकसान नाही आहे पाहिजे तसं, आणि म्हणून इथली लोकशाही पुन्हा जागृत व्हावी। लोकशाही मार्गानं पुन्हा देशाला 2 ऑक्टोबरला आम्ही संदेश दिला की जसा देश स्वतंत्र झाला आंदोलनानं, तसं पुन्हा हे सिल्लोडपासून हे आंदोलनाची ठिणगी आपण टाकू आणि माझ्या शेतकरी राजाला न्याय मिळवून देऊ।